चलो गुड मॉर्निंग फाइटर्स. राघव गुड मॉर्निंग. चलो सिद्धांत महाराज गुड मॉर्निंग. आजपासून आपल्या गणित आणि बुद्धिमत्ता इयत्ता 8वीच्या NMMS या परीक्षेच्या सिलेबसची आपण ओळख घेणार आहे. सरांनी त्यांच्या याच्यामध्ये मला वाटतं पेपर 2चं जे आहे सामाजिक शास्त्र ह्याचं इंट्रोडक्शन मागे दिलेलं होतं, बरोबर आहे ना? यस. तर आज आपण आपल्या गणित बुद्धिमत्ता ह्या विषयाच्या सिलेबसला स्टार्ट करणार आहे. बाळांनो, आता आपला ॲक्च्युअल सिलेबस स्टार्ट झालेला आहे. ओके, म्हणजे जो महाराष्ट्र शासनाच्या इंडेक्स प्रमाणे सिलेबस आहे तो आता सुरुवात झालेली आहे त्याला. यस. ओके, चला आजपासून व्यवस्थित प्रॉपर लक्ष द्यायचं आणि नोटबुक मेंटेन करायचं बाळांनो प्रॉपरली. त्याचबरोबर अभ्यास सुद्धा डेलीचा डेली करा, कारण आपला इयत्ता 8वीचा अभ्यासक्रम आहे हा, 4थीचा नाही बरं बाळांनो, की जो आज केलाय आणि नाही मी उद्याला रिव्हिजन देतो म्हटलं तरी चालेल, परवाला करतो तरी चालेल, असं नाही. इथं आजचा अभ्यास आजच कंप्लीट करायचा असा याचा नियम आहे बाळांनो. जेव्हा तुम्ही 5वी पासून पुढचे वर्ग बघता तर यातला जो अभ्यासक्रम असतो तो आहे ना कन्सेप्च्युअल असतो, त्याच्यामुळे त्याला खंड पडू द्यायचा नाही. आज झालं ना बस, आज लेक्चर अटेंड करायचं आणि याला अर्धा एक तास द्यायचा, बस संपला विषय. ओके, चला आता नेमका हा अभ्यासक्रम आहे काय? बर, तत्पूर्वी सर्वांना विनंती आहे की आता शाळा सुरू झालेल्या आहेत बाळांनो. आता सर्वजण फक्त अभ्यासाकडेच लक्ष दिलेले आहेत, त्यामुळे आता डोक्यात दुसरं काही नसावं पण सगळ्यांच्याच. आणि सर्वांनी बाळांनो आता आपल्या ह्या ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमीची लिंक इतर लोकांना सांगा, इतर लोकांना शेअर करा, त्यांना पण कळवा. ओके, चला आता बघा याच्यामध्ये तुम्हाला नेमका अभ्यासक्रम काय आहे ते कळेल. बरं, इथं आपल्याला महत्वाचं अजून एक काय बाळांनो, इथे 3री ते 8वी पर्यंतच्या जेवढ्या स्कॉलरशिप असतील त्या सर्व स्कॉलरशिपचं मार्गदर्शन आपल्या ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आहे, ज्याच्यामध्ये कॉमन सब्जेक्ट असतात बघा, गणित बुद्धिमत्ता मराठी इंग्रजी, आणि स्पेशल तुमच्याच परीक्षेला फक्त काय आहे, सामाजिक शास्त्र आहे. राईट, यस. त्याच्यामुळे 3री ते 8वी पर्यंतचा कोणताही विद्यार्थी असतो त्याचं मार्गदर्शन सुरू झालेलं आहे. आणि काही अडचण आली तर आपले हे अधिकृत नंबर आहेत, कॉन्टॅक्ट नंबर. ओके, चला सुरुवात करूयात. बर, आता थोडंसं याच्यामध्ये जो पहिला पार्ट येतो मानसिक क्षमता चाचणी, मेंटल ॲबिलिटी टेस्ट, राईट. तर याच्यामध्ये आपल्याला टोटल 90 प्रश्न असणार आहेत, है ना. आणि मग पेपर 2 मध्ये सामाजिक शास्त्र, त्याच्यामध्ये मॅथ्स असेल 20 मार्काचा, म्हणजे 20 प्रश्न असतील, लक्षात. त्याच्यामुळे महत्वाचा हा भाग आहे. आणि त्या 20 प्रश्नांसाठी आपल्याला पुढचा किती सिलेबस आहे तो आपण बघणार आहे. ओके, चला आले का सगळेजण? पाहता आता हा पेपर 1 मधला सिलेबस आहे बघा. पहिल्यांदा संख्या. आता तुम्हाला याच्याकडे बघून वाटत असेल संख्या म्हणजे त्या संख्या कुठल्या? नैसर्गिक संख्या, मूळ संख्या, त्या नाहीत रे बाळांनो त्या. तर त्या दुसऱ्याच संख्या आहेत. कोणत्या संख्या आहेत बघा, ह्या ज्या संख्या आहेत ना ह्या त्या संख्या नाहीत. यांनी पहिलं दिलंय की बाबा पुढील पद शोधा. त्या संख्यामध्ये काय दिले? उपघटक. पुढील पद शोधा, गटात न बसणारे पद शोधा, गटांशी जुळणारे पद शोधा, सहसंबंध आणि चुकीचे पद शोधा. हे लई सोप्पं आहे. हे संख्या चॅप्टर नाही बरं बाळांनो आपला, कुठला गणिताचा संख्या चॅप्टर नाही. हा कुठला चॅप्टर आहे थांबा आपल्याला. ओके, हां. तर हे जो संख्या चॅप्टर दिसतो याच्यामध्ये काय म्हणते पहा, एक साधं सोपं हे पहा, असं म्हणतंय एक, बघा काय आहे, 1 8, त्याच्यानंतर 9, बघा 1 8 9, 64, त्याच्यानंतर 25, त्याच्यानंतर 216. मग पुढचं काय असं म्हणतं. तर हे काय विचारलं त्यानं? पुढील पद शोधा. काय विचारलं? नाही ते आता त्याला झूम नाही करता येणार, आपल्याला कट करावं लागेल, मग झूम करता येईल त्याला. ओके, आलं लक्षात? हां, एकच मिनिट. बरं याचं उत्तर सांगा. मी सांगतो तुम्हाला पॉईंटचे नाव काय, पॉईंटचे नाव काय आहे तर ते सांगतो. पहिला संख्या मुख्य घटक आहे, त्याच्यामध्ये उपघटक आहे पुढील पद शोधा, है ना. काय? पुढील पद शोधा. मग आता मी 1 8 9 64 25 216 म्हटलंय, पुढचं काय असेल हे आपल्याला काढायचंय. काय पुढचं काय असेल हे आपल्याला काढायचं आहे. एकच मिनिट.
आता 49. वा वा वा. बर, काय असेल बाळांनो? काही जण म्हणत असतील हे तर मला घन दिसतंय राव, हे तर वर्ग दिसतंय, हे वर्ग दिसतंय, हे वर्ग दिसतंय, हे घन दिसतंय, आहे की नाही? असं वाटत असेल ना तुम्हाला? तर पहा मग काय होईल बरं याच्यामध्ये. हा जर मी म्हटलं 1चा घन 1, तर याला काय म्हणणार 2चा घन. मग हा 3चा घन कुठं आहे? नाही आहे. बरं जाऊ द्या. मी काय म्हटलं, समजा याला 1चा वर्ग म्हटलं, ह्याला काय म्हटलं 1चा वर्ग. तर बघा 1चा वर्ग हा 2चा वर्ग, सॉरी 2चा घन हा काय 3चा वर्ग, हा काय 4चा घन, हा काय 5चा वर्ग, हा काय 6चा घन, हा काय 7चा वर्ग. बरोबर आहे. म्हणजे काय पाहिजे, 1चा वर्ग 2चा घन, 3चा वर्ग 4चा घन, 5चा वर्ग 6चा घन, 7चा वर्ग 8चा घन. मग इथं 7चा वर्ग पाहिजे. म्हणजे काय पाहिजे बाळांनो? 49 पाहिजे की नाही? काय पाहिजे? 49. थांबा. ओके. चला, राईट. बर, आता हा पार्ट तुमचा काय म्हणतो, किंवा पुढील पद शोधा. आता गटात न बसणारे पद शोधा. बघा, गटात न बसणार तुम्हाला. हा, आता हे आपण ऍक्च्युअल मध्ये सिलेबस मध्ये घेणारच आहे, पण एक ओळख की बाबा कसे असतात, है ना, कसे असतात म्हणजे प्रश्न किंवा त्या घटकाचं म्हणणं काय ते. ओके, पा समजा तुम्हाला असं म्हटलं 2, 5, 7, बघा 11, 16, 17 असा आहे. तर याच्यामध्ये कोण आहे असा जो गटात बसत नाही? याच्यात असा कोण आहे की जो गटामध्ये बसत नाही? चला, याच्यात असा कोण आहे जो गटामध्ये बसत नाही? सांगा बरं. हा, बोला. बघा, अरे कमेंट गेल्या काय खाली? थांबा, एकच मिनिट थांबा. हा, आल्या. बर, 16. वा वा वा. का बरं? हा, सोपं आहे. कारण ही काय आहे? मूळ संख्या ऑड नंबर, मूळ संख्या ऑड नंबर, मूळ संख्या ऑड नंबर, मूळ संख्या ऑड नंबर, मूळ संख्या ऑड नंबर. मग 16 काय आहे? 16 ही तुमची मूळ संख्या आहे का? नाही, ती पूर्ण वर्ग संख्या आहे. म्हणून 16 हे तुमचं उत्तर. हे अशा पद्धतीचे प्रश्न याच्यामध्ये असतात. राईट. ओके, आता इथं या गटाशी जुळणारे पद शोधा. गटाशी जुळणारे पद शोधा. बघा आता, समजा बघा एक गट दिलाय आणि त्या गटाशी जुळणारे पद शोधा. म्हणजे त्यासारखेच असणार खालीलपैकी पद शोधायचंय. बघा, समजा मी तुम्हाला असं लिहिलं, बघा आता 5, एकच मिनिट, हा थांबा थांबा, 4, 9, 16, 25, 36, 49, 121. राईट, अशा पद्धतीचे येतं. आणि मग पर्याय दिलाय तुम्हाला 7, 15, त्याच्यानंतर 27 आणि चौथा दिलाय 225. तर आपण काय म्हणणार? याच्या सारखा कोणता आहे खालीलपैकी? काय म्हणणार? याच्या सारखा कोणता आहे खालीलपैकी? म्हणजे हे जे गट दिसतो ना, या गटात खालीलपैकी कोण बसतो? काय? या गटात खालीलपैकी कोण बसतो? ठीक आहे. मग आता या गटामध्ये इथं कोण बसत असेल बरं? पहा बरं, या गटामध्ये या 4 पैकी कोण बसत असेल? हे सगळे मला कोण दिसतंय? वर्ग दिसताय. सगळे जण काय आहेत? स्क्वेअर आहेत. बरोबर आहे की नाही? हा, स्क्वेअर आहेत की नाही? मग खाली सुद्धा स्क्वेअर वाला आपला आन्सर असायला पाहिजे. मग कोण आहे? 225. याचं म्हणणं असं आहे. कळालं का तुम्हाला आता? किंवा हे काय असतंय? सहसंबंध संख्या. सहसंबंध म्हणजे काय? जसं समजा तुम्हाला म्हटलं 35 आहे समजा. पहा 35 तुम्हाला म्हटलं 8, तर इथं म्हटलं समजा 49, याला किती?
याला किती, याला सहसंबंध म्हणतात. याला काय म्हणतात, सहसंबंध. राईट. बघा समजा त्यांनी म्हटलं आपल्याला 35 8 तर 49 ला किती. 35 8 तर 49 ला किती. ठीक आहे. हा मग काय असेल बघा बरं आता हे 35 8 तर 49 ला किती. ओके. हा कळतंय आपल्याला. काय केलं असेल बरं, हे थोडंसं कसं माहितीये, लॉजिक असं आपण जे लावेल तोच लॉजिक असेल असंही सांगता येत नाही. कधी कधी दोन दोन लॉजिक लागतात बघा या प्रश्नामध्ये, है ना रुद्र महाराज, बरोबर आहे की नाही. तर या दोघांची बेरीज काय आहे पुढे, तसं या दोघांची बेरीज इथं असायला पाहिजे 13. बरोबर आहे. यस. हा झालं हे. ओके चलो. मग याला आपण म्हणतो बा चुकीचे पद म्हणजे काय, ते समजा दिलेले जे पद येतं त्यातलं एखादं कुठलं तरी चुकीचं असेल, राईट, त्याला चुकीचे पद म्हणतात. म्हणजे काय, एक सिक्वेन्स दिलेली असते 2 4 8 16 पुढे. आता इथं समजा 30 लिहिलं आणि इथं 64, तर चुकीचं पद काय असणार आहे याच्यातलं पहा, हेच्या दुप्पट हेच्या दुप्पट हेच्या दुप्पट याच्या दुप्पट इथं 32 पाहिजे होतं आणि 32च्या दुप्पट 64 म्हणजे 30 चुकीचं आहे. 30 काय आहे, चुकीचं आहे. हे असं आपल्याला म्हणतोय बघा ह्या पहिल्या युनिटमध्ये. आणि याच्यावरती किती येतं आपल्याला 12 गुण मिळणार आहेत. पहिल्या याच्यावरती किती येतं, 12 गुण मिळणार आहेत. आलं लक्षात. ओके. यस. हा म्हणजे टोटल जो पहिला पेपर आहे आपल्याला 90 गुणांचा, त्या 90 गुणांना आपल्याला कसं डिस्ट्रीब्यूट करायचंय तर ते याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला. आलं लक्षात तुमच्या. आणि बाकी मग गणित कसं आहे, सगळं मिळून 20 मार्काला आहे. म्हणजे आपल्याला त्याच्यात असं नाही सांगता येत किंवा पहिल्या चॅप्टरला एवढे प्रश्न, दुसऱ्याला एवढे गुण, असं नाही सांगता येणार. तिथं ते सर्व मिळून 20 मार्काला आहे तिथे. आलं लक्षात. ओके चला कम्प्लीट, क्लिअर. बर आता आपण आलो दुसऱ्या याच्यात. जसं हे आहे ना तसंच हे आहे. काय की फक्त इथं काय आहे, अल्फाबेट्स आहेत. अल्फाबेट्स म्हणजे काय, ए बी सी डी हे जे आहेत ना याचे प्रश्न असणार आहेत तिथं. पुढील पद कोणते पहा. आता समजा तुम्ही ए घेतला, एकच मिनिट हा, सेम आता याच्यावरती काही जास्त आपण बोलणार नाही कारण जसं नंबर होतं तसंच हे असणार आहे. ए घेतला, बी सोडून दिला, सी घेतला, आता सी नंतर डी ई सोडून दिला, एफ घेतला म्हणजे 2 सोडून दिले. ह्याच्यानंतर आता 3 सोडून द्यायचे, जी एच आय सोडून द्यायचे, राईट. हा बरोबर आहे. नंतर जे घ्यायचा. मग अशा पद्धतीनं पुढचा काय असेल, हे जे आहे ना हे या पद्धतीचे, राईट. याला म्हणतो आपण पुढील पद ओळखा. म्हणजे संख्यांसारखंच आहे बघा, फक्त काय असणार आहे तिथं, अल्फाबेट्स असणार आहे. म्हणजे काय, ए बी सी डी ह्याच्यावरचे प्रश्न असतात. आलं लक्षात. ओके. मग हा जो युनिट आहे हा संख्या आणि हे सेम आहे बघा, काहीही बदल नाही. पुढील पद पुढील पद. विसंगत म्हणजे काय, वेगळे, गटात न बसणारे. ओके. गटाशी जुळणारे, गटाशी जुळणारे, सहसंबंध सहसंबंध, चुकीचे पद चुकीचे पद. यस. ओके. त्याच्यामुळं इथे आहे ना आपल्याला जसा वरचा पार्ट आहे तसाच हा खालचा पार्ट आहे आणि तो सुद्धा तेवढ्याच गुणांना आहे. म्हणजे जवळपास 12 गुणांना आहे. म्हणजे इथेच तुमचे 24 गुण होत आहे बघा. बरं याच्यामध्ये काय माहितीये, याच्यामध्ये ना लॉजिक थोडस आपल्याला लावता आलं पाहिजे. काय याच्यात आहे ना लॉजिक, थोडस त्याची प्रॅक्टिस पाहिजे. लॉजिक कसं, समजा आपल्याला वर्ग माहित पाहिजे, वर्गमूळ माहित पाहिजे, सम विषम हे ना ह्या सगळ्या संख्या माहित पाहिजे. म्हणून मी बेसिक मध्ये काय घेतलं, पहिले सम विषम मूळ समूळ जोडमूळ संयुक्त, ते त्रिकोणी पूर्णवर्ग पूर्ण घन, ह्या सगळ्या संख्या का घेतल्या, कारण इथं आहे ना हे लागतात. म्हणून तर तुम्हाला म्हटलं की बाबा बेसिक जे आहे ना बेसिक क्लिअर पाहिजे, म्हणून आपण लेक्चर घेतले पहिले, है की नाही. यस. ओके. बर मग आता हे 2 झाले सेम घटक आहेत. आता आपण येऊ तिसऱ्या घटकाकडे, आकृत्यांवरचे. याच्यावरती तर 14 प्रश्न आहेत बघा. आकृत्यावर किती प्रश्न आहेत, 14 प्रश्न, 14 गुण आहेत आकृत्यांचे. पहा आता, विसंगत आकृती म्हणजे दिलेल्या 3 आकृत्या काय असणार आहेत, सारख्या असणार आहेत, एकात काहीतरी असं तुम्हाला बदल दिसणार आहे, त्याला म्हणतो आपण विसंगत आकृती. आलं लक्षात. म्हणजे काय, समजा 3 आकृत्या तुम्हाला काहीतरी सारख्या दिल्यात बघा. समजा हे असं दिलंय, हा काय आहे, हा स्क्वेअर आहे. ओके. त्याच्यानंतर हा काय आहे, दुसरा पर्याय आयत आहे. ओके.
थांबा. बर, तिसरा जो पर्याय आहे तो त्रिकोण आहे आणि चौथा जो पर्याय आहे तो असा आहे. हा, याच्यातली वेगळी कोणती आकृती असेल सांगा बरं आता. हा, याच्यात वेगळी कोणती आकृती असेल, पहिली, दुसरी, तिसरी का चौथी? आता जेव्हा आपण हे चॅप्टर स्टार्ट करेल ना, तर तेव्हा तुम्हाला गोष्टी कळणारच आहेत किंवा हे नेमकं काय आहे. आलं का लक्षात? हे फार सोपं आहे, फार. आणि जेव्हा हे 3 चॅप्टर तुमचे कव्हर होतील ना, हे तर तुमचे 38 प्रश्न क्लिअर झाले, 38 गुण तुम्हाला क्लिअर झाले. आलं लक्षात? बर, 4 नंबर. का बरं 4 नंबर? कारण यांचे जे कॉर्नर आहेत ना, ते कॉर्नर बघा, इथं कर्व नाहीये, कुठंही तुम्हाला कर्व नाहीये, एकदम असे 90 डिग्री अँगल मध्ये आहेत. पण याचे कसे येतात, याचे बघा इथं कर्व आहे, म्हणून 4 नंबरची काय ही वेगळी आहे. मग त्याला म्हणतो बाबा आपण विसंगत आकृती. आता क्रमाने येणारी आकृती काय असते पहा, किंवा एखादी आकृती दिले आणि त्या आकृतीमध्ये जो पहिल्या दोघांमध्ये लॉजिक लागतो तसंच ते वाढत 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 पुढच्या याच्यात जातं. जसं की पहा, समजा एक ही आकृती आहे, एक साधा, हा इथं हे 2 दिलेत गोले, पुढच्या याच्यात 3 दिले, याच्यात 4 दिले, आणि समजा इथंच असेल असे 5 दिले, तर मग या पुढच्या आकृतीमध्ये किती गोले येतील? 1 2 3. इथं विचारलं की काय असेल, तर 3 4 5 6 गोले असतील, हे की नाही? याला म्हणतो आपण क्रमाने येणारी आकृती. म्हणजे पहिल्या याच्यामध्ये जे लॉजिक लागते त्यानं काय होतंय बघायचं दुसऱ्या याच्यात, ते तसंच त्याच पद्धतीचं लॉजिक लावत 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 आपल्याला कुठं जायचं, फायनल याच्यामध्ये जायचं. म्हणजे फायनल म्हणजे काय, शेवटच्यात विचारलंय काय, त्याला म्हणतो आपण क्रमाने येणारी आकृती. आता सहसंबंध आकृती पहा. आता सहसंबंध आकृती, आता हे सहसंबंध आकृती काय असते बरं? सहसंबंध आकृती म्हणजे समजा आपल्याला अशी दिली, बघा आता हा तुमचा एरो आहे, हा तुमचा असा एरो आहे, राईट? आणि याला त्यानं काय केलं, याला त्यानं असं लिहिलं, काय अशा या पद्धतीने केलं. काय केलं असेल बरं, अशी होती तर याला 90 डिग्री मध्ये लेफ्ट साईडला टर्न आउट केली. मग इथं सुद्धा काय असणार आहे, इथं तुमची जी आकृती असेल, काय जी आकृती असेल ती समजा तुम्ही, समजा इथं असं काहीतरी झाड आहे, ओके, असं काहीतरी झाड आहे, राईट? आणि मग तुम्हाला याची विचारली की इथं काय असेल, मग या डायग्रामला काय केलं त्यानं, असं टिल्ट केलं 90 डिग्री मध्ये डाव्या साईडला, डावीकडे. मग तसं याला सुद्धा काय डावीकडे करणार, म्हणजे हिथली डायग्राम इकडे जाणार अशी, हे की नाही? याला म्हणतो आपण सहसंबंध आकृती. लक्षात? आकृती पूर्ण करणे, कुठला तरी एक भाग त्यानं काढून टाकतं आणि मग म्हणतं की बाबा इथं आकृती पूर्ण करा. काय म्हणतो? आकृती पूर्ण करा असं म्हणतो, राईट? मग तो येतो आकृती पूर्ण करा. पाण्यातील प्रतिमा, आरशातील प्रतिमा, पाण्यातील प्रतिमा, आरशातील प्रतिमा, हे फार सोपं आहे बघा. कोणतं? हे पाण्यातील प्रतिमा, आरशातील प्रतिमा. ह्याला तुम्ही आता बघा 4थी स्कॉलरशिप शिकले तिथे आहे, त्याच्यानंतर 5वी नवोदयला आले, 5वी स्कॉलरशिप झाली तिथे होतं, 6वी 7वी 8वी कोणती परीक्षा घ्या तुम्हाला पाण्यातील प्रतिमा आहे म्हणजे आहे. आलं का लक्षात? पाण्यातील प्रतिमा आहे म्हणजे आहे, राईट? यस. मग त्या पाण्यातील प्रतिमेची आकृती कशी काढायची? समजा तुम्हाला एक साधं दिलं, समजा राम हा वर्ड दिला, ओके, आणि तुम्हाला याला विचारलं पाण्यातली प्रतिमा काय असेल. आपण जेव्हा एक्झाम्पल घेऊ तर तेव्हा तुम्हाला कळणारच आहे. आता फक्त आपण चॅप्टरची नावं घेतोय काय आहेत काय आहेत, ओके, राईट? तर आता समजा तुम्हाला विचारलं पाण्यातील प्रतिमा, किती सोपं आहे, कागदावरती असं लिहायचं, वाटल्यास पाण्यातील प्रतिमाचं जे जे शब्द दिलाय ते राम लिहायचं, किंवा याला काय करायचं, इमॅजिन करायचं आणि ह्याला वरती पलटी हाणायचं. म्हणजे काय, पहिला अक्षर पहिलंच राहतं पण त्याचा खालचा भाग वरी जातो. हे अक्षर जाग्यावरच राहतात, फक्त खालचा भाग वरी जातो. यमचं काय होतं, हे असं डब्ल्यू होतं. या एचं काय होतं, असं होतं, राईट? म्हणजे हे वरती चालले जातात. आणि हे आरचं काय होतं, तर हे असं होईल.
कळालं का? याला म्हणतो आपण पाण्यातील प्रतिमा. म्हणजे काय, जो खालचा भाग आहे तो वरी जातो, वरचा भाग खाली येतो, पण अक्षरांची जागा बदलत नाही. आता आपण जेव्हा प्रॉब्लेम घेऊत नाही याच्यावरचे, तेव्हा आपल्याला कळणार आहे बघा हे की काय आहे. आलं लक्षात? ओके, चला अजून पुढे. आता आरशातील प्रतिमा. आरशातील प्रतिमा म्हणजे काय? समजा याची तुम्हाला हे बघा, पाण्यातील प्रतिमा म्हटलं की त्यानं तुम्हाला असा दाखवतो, हे हा जो मिरर आहे ना हा असा दाखवतो, म्हणजे ती पाण्यातील प्रतिमेचं काय आहे ते साईन आहे. म्हणजे तुम्हाला म्हणणार सुद्धा नाही कधी कधी, फक्त काय असं देईल तर तुम्हाला कळायला पाहिजे याचं पाण्यातील प्रतिमा काढायची, याची 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 खाली असतं त्याचं, म्हणजे काय असतं ते असं असतं, हे असं असतं, राईट. म्हणजे याची अशी प्रतिमा काढा आणि वरतून असेल तर अशी काढा, म्हणजे एकच येत असते, काय अडचण नाही. बरं, आता समजा याच रामची तुम्हाला म्हटलं आरशातील प्रतिमा काढा, तर ते असं येतं. मग आरशातील प्रतिमा काय असते की बाबा जे पहिलं अक्षर आहे ते पलीकडे जातं, म्हणजे पहिलं अक्षर शेवटला जातं आणि त्याचं तोंड उलटं फिरतं, राईट. मग हे दुसरं अक्षर दुसरंच राहतं पण त्याचं इकडं तोंड फिरतं. मग हे जे आहे ना हे आपण प्रॉब्लेममध्ये स्टडी करणार आहे, किंवा नेमकं कोणतं प्रतिमा काय आहे. आणि हे सगळ्यात सोपं आहे. हे 10-10 मिनिटाचे टॉपिक आहेत बघा, हे जे आहेत ना 10-10 मिनिटाचे टॉपिक आहेत. सराव कुठं करावा लागतो आपल्याला याला? विसंगत आकृती पण इझी आहे, सहसंबंध इझी आहे, आकृती पूर्ण करा. कागदाची घडी आणि हे जे आहे ना याचा थोडासा सराव करावा लागतो. का? कारण तिथे आहे ना कधी कधी थोडंसं कॉम्प्लिकेटेड डायग्राम आली की ते स्क्वेअर कट केलेले हे ते आपल्याला घेताना थोडंसं प्रॅक्टिस पाहिजे. ओके, बाकी हे इझी आहे. आणि ह्याला 14 गुण आहेत. किती झाले बरं आतापर्यंत? आतापर्यंत झाले बघा आपले 24 आणि 14 38 गुण कंप्लीट झाले. किती वेळ लागतो हे चॅप्टर कंप्लीट करायला? काहीही वेळ लागणार नाही बघा. 38 गुण कंप्लीट झाले, 38, राईट. म्हणजे आपल्याला स्कॉलरशिप मिळवण्यासाठी ह्या गोष्टी छोट्या छोट्या लक्ष ठेवावं लागणार आहेत. हा लक्षात? ओके, आता पुढचा पहा. हा तिसरा घटक, अरे हे सेम आला, डबल आला का? बरं असू द्या. चौथा घटक पहा, वेन आकृती. काय? वेन आकृती. हा तर लई सोप्पा घटक आहे बघा, वेन आकृती. या आता मी तुम्हाला अजून एक काय सांगणार आहे बघा. शनिवारी समजा तुमच्याच्यान पॉसिबल झालं तर बघा, शनिवारी आहे ना फक्त डायग्रामचेच तुमचं रेग्युलर लेक्चर जे असणार आहे, मला वाटतं शनिवारी सुंबे सरांचं लेक्चर असणार आहे. पण जर समजा तुमच्याच्यान पॉसिबल झालं त्या टाइमला आपल्या किती ते किती बघा, 5, 6, 6:15 ते 6:15 शनिवारी. बरं सांगेन मी तुम्हाला, टाइम टेबल सांगेन, बदल झालाय बहुतेक. काल आहे ना विद्यार्थ्यांचे काही कॉल आलते की थोडं रात्रीची बॅच जे आहे ती उशिरा होते, म्हणून त्यांना थोडंसं चेंजेस केलेले टाइम मध्ये, मी तुम्हाला सांगेल चेंज झाल्यानंतर. ठीक आहे. आता पहा, वेन आकृती. आणि या वेन आकृतींचा सहसंबंध गट वगैरे, या वेन आकृतीत 2-3 प्रकार येतात. काय पहा, समजा असं दिलेलं असेल तुम्हाला याला, आणि हे अशी एक डायग्राम असते काहीतरी, आणि हा समजा काय आहे, शेतकरी आहे. ओके ओके, आणि हा आहे तुमचा बसने प्रवास करणारे, याला काय म्हणतात, बसने प्रवास करणारे. ठीक आहे, बसने प्रवास करणारे असा आहे समजा. आणि त्यात काहीतरी आकडे देते, 5, 2, 9 आणि इथं 3 समजा. ओके, तर आणि मग खाली प्रश्न विचारतं. काय विचारतं? बहुतेक याच्यावर 2-4 प्रश्न येतात. किती आहे बघा, 6 गुणांना आहे, राईट. मग आता इथं असं विचारतं की किती शेतकरी बसने प्रवास करतात. काय विचारला त्यांना समजा प्रश्न, किती शेतकरी बसने प्रवास करतात. बघा, किती शेतकरी बसने प्रवास करतात? बोला, किती शेतकरी बसने प्रवास करतात? किती शेतकरी बसने प्रवास करतात असं विचारलंय. मग किती शेतकरी म्हणजे तो शेतकऱ्याच्या गोल्यामध्ये तर आलाच पाहिजे, म्हणजे याच्यात तर आलाच पाहिजे, आणि त्यानं बसने प्रवास पण केला पाहिजे. मग याच्यातले 2, हे 2 जे येतात, बसने प्रवास करतात पण शेतकरी आहेत का? नाही. 9, बसने प्रवास करतात पण शेतकरी आहेत का? नाही. 3, शेतकरी आहे पण बसने प्रवास करत नाही. बसने प्रवास करणं म्हणजे हा, म्हणजे एवढ्या भागामध्ये आलेला पाहिजे. तर तो कोण असणार आहे? 5 असणार आहे. यस, असं एवढं सोपं आहे बघा हे. आणि हे जे प्रश्न आहेत ना, हे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये
6 गुणांना आहेत, 6 गुणांना. आलं का लक्षात? हे खाली जे दिलं ना वेन आकृती सहसंबंध गट म्हणजे काय? समजा तुम्हाला म्हटलं काय महाराष्ट्र, पहा महाराष्ट्र इकडं लिहिलंय समजा, बरं घ्या महाराष्ट्र, पुढे लिहिलंय मुंबई आणि पुढे लिहिलं समजा मंत्रालय. ओके, तर आपल्याला याची डायग्राम बरं जाऊ द्या, सोपं काय माहितीये, याच्यापेक्षा सोपं अजून की इथं भारत लिहूत आपण. चला, भारत, महाराष्ट्र आणि मुंबई. मग याची डायग्राम काय येते, तर भारतामध्ये महाराष्ट्र आहे, मग हे अशी, आणि महाराष्ट्रामध्ये मुंबई आहे, मग हे असं. भारतामध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये मग मुंबई. कळालं का हे? येस ऑर नो? यस. तर हे जे आहे ना, हे या पद्धतीनं, हे काय या पद्धतीनं आपल्याला सहसंबंधवाली डायग्राम तुम्हाला काढायचे. काय? सहसंबंधवाली. मग हे आहेत तुमचे वेन डायग्राम. एवढं सोपं आहे की नाही? भाजी, मेथी, कोबी, भाजी, मेथी, कोबी. आता भाजी, या भाज्यामध्ये मेथी पण भाजी आहे आणि कोबी म्हटलंय, मग ती फुलगोबी आहे का कोणती आहे? आपण त्याला फळ नाही भाजीच म्हणतो ना, बरोबर आहे? मग ती पण भाजीच आहे, पण वेगळ्या वेगळ्या. मग त्याची डायग्राम अशी येईल, ही भाजी, ही मेथी आणि ही कोबी किंवा मेथी पालक म्हणू शकता. तर हे असं आलं लक्षात? ओके, यस. तर याला म्हणतो आपण वेन आकृती आणि सहसंबंध वगैरे ते. ठीक आहे. आता इथे ना अजून महत्वाचा घटक येतो बघा, तो म्हणजे तुमचा सांकेतिक भाषा. घटक कुठला येतो? सांकेतिक भाषा. हा सांकेतिक भाषा फार फार महत्वाचा आहे. कोणता? हा सांकेतिक भाषा. का? कारण याच्यावर प्रश्न अवघड येतात असं नाहीये, पण तुम्हाला थोडंसं प्रॅक्टिस पण पाहिजे बरं कधी कधी या 3 घटकांमध्ये. हे जे आहे ना सांकेतिक भाषा, अक्षर, अंक, चिन्ह, सांकेतिक भाषा, अक्षर गट, अंक गट, किंवा एक अक्षर 4 शब्द, हे असं जे दिसतंय 1 शब्द 4 भाषा, हे जे आहे हे सगळे याच्यामध्ये काय येतात पहा. समजा आपल्याला असं दिलं त्यांनी, 2-3 प्रकार पडतात. एका सांकेतिक भाषेत समजा त्यानं म्हटलं की अर्जुन हा शब्द असा लिहिला, 1 4 7 असा 3 काहीतरी असं लिहिलं म्हणते, राईट? हा लिहिला. तर त्यांना विचारते मग भारत हा शब्द कसा लिहिला जाईल? भारत हा शब्द कसा लिहिला जाईल असं. ओके, म्हणजे शब्दांशी रिलेटेड असणार आहे. आलं का लक्षात? मग याच्यात काय काय होतं, तर याच्यात तुमच्या अल्फाबेटचं जे नंबर्स असतात ना, 1 2 3 4 5 6. ओके, समजा आपण असं घेतलं, काय घेऊ बघा, समजा राम घेतलं, राम, राईट? तर या रामचे आपण जर बेरीज केली, कोणाची? यांच्या जागेची. आर म्हणजे किती? 18. ए म्हणजे किती? 1. यम यम यन यम म्हणजे किती? 13. ओके, मग हे असं, मग यांची बेरीज केली आपण, तर ए झालं 14 आणि 18 32. मग याला आपण म्हणणार 32. समजा राम म्हणजे 32, तर श्याम म्हणजे किती? हे अशा पद्धतीचं. म्हणजे कधी त्यांच्या अक्षरांची बेरीज येते, कधी अक्षरांच्या जे काय अक्षर असतात त्यांच्या अक्षरांच्या ज्या जागा असतात किंवा त्यांचे नंबर असतात, नंबरचा गुणाकार येतो, नंबरचा भागाकार येतो, काही येतं, ते हा घटक आहे. आलं का लक्षात? ओके, आता याच्यात जेव्हा प्रॉब्लेम घेऊ आपण, तर प्रॉब्लेम घेतल्याने अजून क्लिअर होणार आहे. आपण आज काय प्रॉब्लेम नाही, फक्त नावं काय आहेत बाबा हे शिकणार आहे आपण. सेम तिघांचंही म्हणणं एकच आहे, फक्त कधी कधी काय येतं, एखाद्याचा टेबल येतो असा, आणि या टेबलमध्ये तुम्हाला म्हणतं काय की बाबा वरी त्यांचे काहीतरी चिन्ह दिलेत, खाली त्याचे कोड दिलेत. ओके, समजा ट्रायंगल आहे, स्टार आहे, त्याच्यानंतर गोल्यात गोल्या आहे असा काहीतरी, किंवा हे असं झाडाचं चिन्ह आहे, किंवा स्क्वेअर आहे. मग यांना नंबर देणार 4 5 2 1 6, आणि मग काय म्हणणार की स्क्वेअर ट्रायंगल प्लस स्टार डिवायडेड बाय स्क्वेअर इक्वल्स टू काय, असं काही विचारू शकतं है ना. तर हा घटक जो आहे तो पूर्ण याच्यामध्ये येतो.
आलं लक्षात? ओके. आता जो 6वा घटक आहे बघा, घडणी. 6वा घटक काय आहे? घडणी. तो महत्वाचा आहे बरं. वरचा सांकेतिक भाषा ती प्रॉब्लेम घेतली तर आपल्याला कळेल, ते फार महत्वाचा घटक आहे आणि विशेष म्हणजे त्याला 12 गुण आहेत. किती येतं? 12 गुण. बघा 38 आणि हे 12, 50 आणि वरचे 6, 56. कुठला अवघड आहे का? 56 गुणापर्यंत जेव्हा आपण प्रॉब्लेम घेऊत ना तेव्हा तुम्हाला कळणारच आहे किती सोपं आहे. ओके चला. आता हे घडणी, ठोकळा, फासा, घन, त्रिमितीय आकृती, 3D हे काय आहे बरे? पहा या इकडे. तुम्हाला त्याच्यामध्ये फासा आहे म्हणजे ठोकळा आहे. तर हा जो ठोकळा आहे ना, ह्याच्यात 2 प्रकारचे ठोकळे येतात आपल्याला. हा कसा आहे? हा 3D आहे. मी जो काढलाय हा काय आहे? हा 3D ठोकळा आहे ना, राईट? बरोबर आहे की नाही? हा 3D ठोकळा आहे बघा. म्हणजे ज्याच्या तिन्ही बाजू आपल्याला इमॅजिन करण्याच्या ऐवजी दिसतात त्याला म्हणतो आपण 3D डायग्राम. बरोबर आहे की नाही? मग हा तुमचा 3D ठोकळा आहे. तर या तुमच्या 3D ठोकळ्यामध्ये त्यांनी काय करतात माहितीये की असं देण्याच्या ऐवजी ना असं देतात. हे असं. याच्यात 2 प्रकार कोणते पडतात पाहता. ह्याच्यावरती काहीतरी 4, 3, 1 नंबर दिलाय. इथे 1, 5 आणि 6 दिले असं काहीतरी, राईट? आणि काय म्हणतोय की बाबा या दोन्ही ठोकळे आहेत ना एकाच याचे आहेत, फक्त त्याला फिरवून तुम्हाला दिले. तर इथं म्हणतं आपल्याला की 5च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल? 5च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल? आलं लक्षात? मग याच्या काही पद्धती येतात फाइंड आउट करण्याच्या. त्या पद्धती सांगल्या की तुम्हाला हे सगळ्या गोष्टी जमणार आहेत. कोणते अक्षर असेल? ओके, 5च्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर असेल असं म्हणतंय. मग आता याचे काही नियम आहेत, काही कॉमन मेथड आहेत, काही बेसिक आहेत, काही रफ मेथड आहेत. त्यांना हे आपण उत्तर काढू शकतो. ठीक आहे. जो कॉमन आहे त्याच्यावरती पेन ठेवा, असं फिरा. जे कॉमन आहे त्याच्यावरती पेन ठेवा, असं फिरा. मग यानं काय म्हणणार? 1 नंतर 4 लागला, 1 नंतर 6 लागला, म्हणजे 4च्या विरुद्ध 6, 3च्या विरुद्ध 5. हे आपल्याला काढता येतं, पण याचे काही नियम वगैरे पुढे आहेत. आता जो दुसरा दिलाय ना आपल्याला, घन, बाजूस रंग देणे. काय? बाजूस रंग देणे. आता पहिल्याच एकदा बोलूत. ते घडणी काय होय? घडणी. घडणी म्हणजे काय? हा जर ठोकळा मी कापला, ह्या रेषावरनं अशा ठळक रेषांवरनं मी जर याला कापलं, राईट, कापलं, तर मला हा ठोकळा कशा प्रकारचा दिसेल त्याला घडणी म्हणतात. ओके. हा, मग तो कसाही दिसू शकतो त्यांनी दाखवतात. इथं 4, 3, 1, 5, 6 आणि 2 समजा असं काहीतरी लिहिलंय. तर हे जे आहे ना, हे याला म्हणतात की बा ठोकळा असा दिला होता, त्याला कापला तर तो मला असा दिसतो. ठीक आहे. एक उदाहरण म्हणून घेतलं बरं. हेच नाही, मी एक असा दिलेला असतो म्हटलं आणि असा कापल्यानंतर तेव्हा असा दिसणार आहे. याला म्हणतात तुमच्या घडणी. काय? की बाबा हा ठोकळा कापला तर असा दिसतो आणि याला घडी घातली तर तो असा होतो. मग कापलेला ठोकळ्याची घडी घालणे, घडी घातलेला ठोकळा कापू शकतात, त्याला म्हणतात घडणी. आता आपण त्याच्यात बघणार आहोत. आता लास्ट एक भाग आहे त्याचा, त्रिमितीय आकृती म्हणजे काय? सगळ्या 3D डायग्राम. समजा एखादा तुम्हाला 3D डायग्राम दिले आणि त्यानं विचारलं तुम्हाला ही वरतून बघितली तर कशी दिसेल, साईडनं बघितली तर कशी दिसेल, असं त्याला म्हणतो आपण त्रिमितीय आकृती. आलं लक्षात? 3D डायग्राम. ओके. आता महत्वाचा काय बघा की घन, त्याला काय लावलंय? बाजूस रंग देणे. काय करणे? बाजूस रंग देणे. बाजूस रंग देणे. आलं लक्षात? हा. चला, क्लिअर? आता ह्या बघा, समजा तुम्हाला एक असा त्यानं मोठा ठोकळा देतय आणि काय म्हणतंय ह्याला, तुम्ही समजा कापलं म्हणतंय. काय केलं म्हणते याला? तुम्ही कापलं समजा. कसं कापलं? हे जरा छोटा झाला भाग. हा जेवढा लांब आहे ना तेवढाच हा लांब पाहिजे. समजा हे असं आहे, याला तुम्ही आहे ना असं कापलं म्हणतंय
आणि कापल्याच्या नंतर याला रंग लावला म्हणते. बाजूंनी काय याच्या रंग लावला म्हणते. थांबा, असा तुम्हाला काहीतरी दिलाय समजा आणि असं काहीतरी कापून देत आहे तुम्हाला. ओके, असं काहीतरी याचे तुकडे करून देणार आणि मग काय म्हणणार की बाबा ह्याला रंग लागलाय ना, तर किती असे छोटे छोटे घन आहेत की त्याच्या तिन्ही पृष्ठांना रंग लागलेला असेल. आता मला सांगा, हा कोपऱ्यातला जर आपण घन उचलला तर याच्या या 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 तिन्ही पृष्ठाला रंग लागला असेल. पण तो जर मी हा मध्यभागचा घेतला तर याच्या फक्त एकाच पृष्ठाला रंग लागला असेल. मी जर या इथला घेतला तर याचा हा आणि हा पृष्ठभाग दोघांनाच रंग लागलेला असेल. मग आपल्याला हे रंगावाले विचारते की बाबा ह्याला किती पृष्ठांना रंग लागलेला असेल आणि असे किती ठोकळे असतील की ज्यांना रंगच लागला नाही, रंग लागलाय. असे कापलं तर एकूण किती ठोकळे तयार होतील, तर त्याला म्हणतोय आपण काय, बाजूस रंग देणे. आलं लक्षात. हा सगळाच्या सगळा सिलेबस बाळांनो पुढे भविष्यामध्ये ज्या तुम्ही स्पर्धा परीक्षा देणार ना, MPSC असेल, सरळ सेवा असेल, UPSC असेल, त्यांच्या सिलेबसमध्ये हाच सिलेबस आहे, हाच पॉइंट आहे. प्रत्येक जो पॉइंट आपण बोलतोय हेच पॉइंट त्यांच्या सिलेबसमध्ये दिलेले आहेत. आलं लक्षात. यस, ओके. त्याच्यामुळं हे स्टडी करताना व्यवस्थित प्रॉपर स्टडी करा. नवीन काही शिकण्याची गरजच पडणार आपल्याला पुढे. ठीक आहे, चला, हे झालं आपलं घडणी घनाकृती. आलं लक्षात. ओके, आता आपण इथपर्यंत आलो बघा. ह्याला किती मार्क आहेत माहिती आहे? 10 मार्क आहेत. एकदम साधं सोपं आहे बघा, आणि याला 10 मार्क आहेत. किती सोपं आहे बघा. हा, चला आता हे तुम्हाला दिसतंय का थोडंसं बघा. तर्क व अनुमान आणि पुढे दिले अशाब्दिक तर्क व अनुमान, शाब्दिक तर्क अनुमान, दिशा, दिनदर्शिका, रांगेतील स्थान, व्यवहारिक कुट प्रश्न, हे जे येतं. आता तर्क अनुमान म्हणजे काय बघा, की तुम्हाला वेन आकृती आहे, वेन आकृतीचा वापर करून काही झाडे फुले आहेत, एकही फूल टेबल नाही. मग खाली त्यांना मग देणार, आपण डायग्राम काढणार काय, काही झाडे फुले आहेत. थांबा थांबा, काही झाडे फुले आहेत बघा. आता चला, काही झाडे, आता समजा ही झाडे आहेत आणि ही फुले आहेत, तर असं नाही मग डायग्राम येणार ना आपली. काही म्हणल्यानंतर ही झाडे आहेत, याच्यातली काही झाडे काय आहेत, फुले आहेत. आणि पुढे काय म्हटलं, एकही फूल टेबल नाही. आता ही याची डायग्राम झाली, यांचं रिलेशन झालं, राईट. आणि मग याच्यावरनं तुम्हाला ठरवायचं किंवा खालीलपैकी कोणतं विधान याला योग्य आहे. काय, खालीलपैकी कोणतं विधान याला योग्य आहे, त्याला म्हणतो आपण तर्क अनुमान. ओके, काय, तर्क अनुमान. आलं लक्षात. आता याच्यात महत्वाचा पार्ट येतो खालचा भाग. कुठला? हा जो खाली दिसतो ना तुम्हाला, दिशा, दिनदर्शिका, हे. पण यांना सगळ्यांना मिळून फक्त 11 मार्क आहेत. आणि मागच्या जर चॅप्टरचा आपण विचार केला तर बघा बरं, मागचा कुठला, हा वाला, हे बघा, ह्याला किती येतं, ह्याला 14 गुण आहेत. आणि किती सोपा आहे, त्याला जेवढा वेळ लागतो ना त्याच्या चौथा भाग म्हणजे 25% टाइम ह्याला लागणार आहे, पण ह्याला 14 गुण आहेत. आलं का लक्षात. ह्याला टाइम जास्त लागतो, हे जे आहे ना ह्याला टाइम जास्त लागतो. पण याच्यावरचा प्रश्न आला की कोणालाही सोडवता येईल असं सांगता येत नाही. म्हणून बाळांनो आपल्याला रिझल्ट डिसाइड करणारा किंवा रिझल्ट ओरिएंटेड सिलेबस कोणता आहे माहिती आहे? हा पॉइंट, हे जे 4 चॅप्टर दिसतात ना, 4-5 हे वाले. का? कारण याच्यामध्ये कसं आहे की हे सगळ्यांनाच चॅप्टर जमतील सगळे सांगता येत नाही. पण मागचे जे होते 14 मार्काचा चॅप्टर होता, जो आकृत्यावरील प्रश्न, तो सगळ्यांनाच जमतो. काय? तो सगळ्यांनाच जमतो. पण हा मात्र सगळ्यांना जमत नाही. बऱ्याच जणांना ह्या कॅलेंडरचे प्रश्न सुटत नाहीत. बऱ्याच जणांना कॅलेंडरचे प्रश्न सुटत नाहीत. रांगेतील स्थान आलं तर याच्यामध्ये कन्फ्युजन होतं. वयवारी भयानक वाटतो, वयवारी भयानक वाटतो. वयवारीमध्ये ट्रिक्स आहेत, त्या ट्रिक्सनं सॉल्व्ह करायचा प्रश्न. एक्स वापरून आपल्याला सॉल्व्ह करायचे नाही. त्याच्यामुळे हे गरजेचं आहे. कुठलं? हे. तर हे दिशा चॅप्टर, त्याच्यानंतर कॅलेंडर, रांगेतील स्थान, वयवारी आणि कूट प्रश्न, कोडी, पझल्स ज्याला म्हणतो ना. मग या पझल मध्ये काय येतं? तुमचं बैठक व्यवस्था येतं. ओके,
बैठक व्यवस्था येतं. त्याचबरोबर दुसरं काय तर माहितीये, सोमवारी समजा इतिहासचे लेक्चर होणार आहे, मंगळवारी भूगोलचे लेक्चर होणार आहे, असं काहीतरी देतं. मग भूगोलच्या नंतर तिसऱ्या दिवशी काय म्हणणार की विज्ञानाचे लेक्चर होईल. मग शेवटी विचारणार किंवा विज्ञानाचे लेक्चर कोणत्या दिवशी होणार आहे. असे प्रश्न आहेत ना, त्याला आपण कूट प्रश्न म्हणतो, कोडी म्हणतो, पझल म्हणतो. काय पझल, आलं का लक्षात? तर हा जो आहे ना, हा पार्ट तुमचा फार महत्वाचा आहे. आता वयवारी, काय वयवारी, वयवारीमध्ये काय 2-3च प्रकार आहेत बाळांनो, त्याच प्रकारावर प्रश्न येतात. त्याच्यामुळे तिथे आहे ना वयवारीचे प्रश्न सॉल्व्ह करताना मी काही ट्रिक्स सांगणार आहे, त्या ट्रिक्स व्यवस्थित सराव करायच्या. ह्या सगळ्या चॅप्टरला ट्रिक्स आहेत. जे जे कॉम्प्लिकेटेड आहे ना त्याला ट्रिक्स बनवलेले आहेत. जे चॅप्टर तुमचे कॉम्प्लिकेटेड आहेत, अवघड आहेत की बाबा हे प्रश्न आता बेसिकनं कसे सोडवायचे, त्यांना सगळ्यांना ट्रिक्स आहेत. तर हा वयवारी त्याच्यामध्ये येतो. लक्षात, कॅलेंडर येतो, रांगेतील स्थान येतो. जसं की समजा रांग आहे, तर याच्यात काय म्हटलं, ए या व्यक्तीचा, बघा ए या व्यक्तीचा डावीकडून, ए या व्यक्तीचा डावीकडून 15वा क्रमांक आहे आणि उजवीकडून 20वा. क्रमांक आहे. तर पहा, 20वा क्रमांक आहे, तर त्या रांगेत एकूण मुले किती? एकूण मुले किती, असा आपल्याला प्रश्न विचारतोय. बरोबर आहे. पहा, एका व्यक्तीचा डावीकडून कितवा आहे? 15वा. उजवीकडून कितवा आहे? 20वा. एका व्यक्तीला जर डावीकडून मोजलं तर किती येतं? 15. बघा, इकडून जर मोजलं तर 15 आणि त्याच व्यक्तीचा इकडून मोजलं तर 20वा. राईट. मग टोटल मुलं किती असतील त्या रांगेत? पहा बरं, डावीकडून मोजलं तर 15वा आहे आणि उजवीकडून मोजलं तर 20वा आहे. मग डावीकडचा 15वा आणि पुढचा काय? 20वा. बरोबर आहे. तर याचा म्हणजे टोटल रांगेत मुलं किती असतील? तर तुम्ही म्हणसाल सर इकडचे 15 आणि इकडचे 20, 35. 35 करेक्ट असणार आहे का? नाही, रॉंग असणार आहे. 35 मुलं त्याच्यात नसणार आहेत. का बरं? कारण तुम्ही त्या विद्यार्थ्याला तिकडूनही मोजले आणि इकडूनही मोजले, दोनदा मोजले ना. मग दोनदा मोजले ना, 1 मायनस करा. उत्तर आलं 34. उत्तर काय आलं? 34. कळालं का? उत्तर आलं 34. बरोबर आहे. यस, उत्तर आलं 34. मग हे जे आहे ना, अशा प्रकारचे प्रश्न कुठे येतात आपल्याला? या रांगेतील स्थानवर येतात. राईट. ओके. यस बेटा, तनुजा करेक्ट आहे. चलो, आता समजा आपण अजून एक घेतलं. कशावरती? त्या कॅलेंडरवरती. तर कॅलेंडर मध्ये काय विचारतं माहितीये? समजा 2026 या वर्षाचा गणतंत्र दिवस हा मंगळवारी येत असेल, तर त्या वर्षाचा समजा आपण म्हणू स्वातंत्र्य दिन. गणतंत्र म्हणजे स्वातंत्र्य नाही बरं, गणतंत्र म्हणजे प्रजासत्ताक दिन. ओके. तर स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी येईल असं त्यानं विचारताय आपल्याला. बरोबर आहे. मग आपल्याला काय करायचं? त्यानं काय म्हटलंय पहा, 26 जानेवारी हा मंगळवारी 2026 या वर्षाचा, 26 जानेवारी 2026 या वर्षाचा काय असेल? प्रजासत्ताक दिन किंवा गणतंत्र मंगळवारी. तर 15 ऑगस्ट 2026 या दिवशी कोणता वार असेल असं त्यानं विचारलंय, त्याच वर्षाचा. राईट. मग तुम्हाला इथं काय शिकवलं जातं? इथं विषम दिवस कसे काढायचे आणि या प्रश्नाचं उत्तर एका ओळीत कसं येईल ह्याची मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला ते विषम दिवस माहित पाहिजे. आता तुम्हाला विषम दिवस माहित नाहीत. ओके. आता तुम्हाला विषम दिवस माहित नाहीत, त्याच्यामुळं आता सध्याला माहित नाही ते. ओके, असू द्या. पण या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला
एक मी असा एवढ्या याच्यातच लिहायचंय, एवढ्या याच्यात तुम्हाला उत्तर आलं पाहिजे. वेळ कंझ्युम करणारे प्रश्न जे आहेत ना त्याला ट्रिक्सनच सॉल्व्ह करायचं. टाइम कंझ्युमिंग वाले जे क्वेश्चन आहेत त्याला आपल्याला ट्रिक्सनच सॉल्व्ह करायचं. कॅलेंडरमध्ये भरपूर ट्रिक्स आहेत किंवा हे कॅलेंडर कसं काय निर्माण झालं तिथून शिकवणार आहे मी तुम्हाला. प्रॉपर बेसिक पासून ते ॲडव्हान्स लेवल पर्यंत. म्हणजे तुम्हाला भूगोल माहिती आहे, भूगोलातले सुद्धा घटक तुम्हाला इथे पाहायला मिळतील. आलं का लक्षात? काय भूगोलातले घटक सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळतील. ओके यस, चला पुढे. झालं का हे? आता याच्यामध्ये तुम्हाला अजून पुढे गेलो आपण तर दिशा. दिशा तर सगळ्यांनाच माहिती येतात, बरोबर आहे की नाही? पण दिशामध्ये काही महत्वाचे शब्द आहेत बघा, ते शब्द काय असतात पहा. दिशा, आता दिशा तर तुम्हाला माहिती येतात, ह्या अशा दिशा असतात, राईट. ही कोण असते? उत्तर. ही कोण असते? दक्षिण. ही कोण असते? पूर्व. ही कोण असते? पश्चिम. ही कोण असते? ईशान्य, वायव्य, नैऋत्य, आग्नेय. यांच्या मधात 45 45 45 45चा कोण असतो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे? ओके बर, मग आता मला सांगा बरं, इथे तुम्हाला समजा काही शब्द आला, एक येतो बघा वामावर्त जाणे, दुसरा येतो दक्षिणावर्त जाणे. तर यांचा अर्थ काय असतो? ध्रुव ताऱ्याची दिशा म्हणजे कोणती दिशा? है ना, काय म्हटलं मी? ध्रुव ताऱ्याची दिशा म्हणजे कोणती दिशा? ध्रुव ताऱ्याची दिशा म्हणजे कोणती दिशा? बोला. ध्रुव ताऱ्याची दिशा म्हणजे कोणती दिशा? बोला. तर हे जे आहे ना, ध्रुव ताऱ्याची दिशा म्हणजे उत्तर दिशा. याला काय म्हणतात? वामावर्त जाणे म्हणजे डावीकडे वळणे आणि दक्षिणावर्त जाणे म्हणजे उजवीकडे वळणे. ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या बेसिक गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये माहित पाहिजे दिशामध्ये. बाकी दिशा चॅप्टर सोपा आहे. आणि याच बरोबर थोडंसं पुढे गेलो आपण की आपल्याला पायथागोरस आहे, 90 अंशाचा हा कोण आहे, काटकोन त्रिकोण आहे. आणि मग पायथागोरस काय सांगतं की कर्णाचा वर्ग इक्वल टू पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग. आणि तुम्हाला माहिती आहे याला म्हणतात पाया, याला म्हणतात उंची. आलं का लक्षात? यस रुद्रा, शाबास बेटा. ध्रुव ताऱ्याची दिशा म्हणजे कोणती दिशा? उत्तर दिशा, बरोबर आहे की नाही? यस ओके. तर हा जो आहे ना, हा पूर्ण तुम्हाला एवढा जो घटक आहे हा भलेही 11 मार्काला आहे पण कॉम्प्लिकेटेड आहे. याच्यामध्ये 11 पैकी 11 मार्क प्रत्येकाचे येतीलच असं सांगता येत नाही. त्याच्यामुळे आपण फोकस इथं मात्र फुल्ली करणार आहे. हा रिझल्ट ओरिएंटेड म्हणजे काय? जे इतरांना येत नाही पण आपल्याला येतंय त्याला म्हणतो आपण की टॉपचे क्वेश्चन. आलं का लक्षात? मग ते इथं आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आलं लक्षात? बर, त्याचबरोबर आपल्याला अंकांचा मनोरा आणि अक्षरांचा मनोरा हे मनोरे सुद्धा आहेत. आणि मनोरे फार सोपे असतात, फक्त तुम्हाला काय पॅटर्न ओळखायचा. आता आपल्याला ते बोर्डवर नाही सांगता येणार कारण त्याला मनोरा पाहिजे ना कम्प्लीट. ओके हा, कसे असतात ते पहा. एखादं एक्झाम्पल छोटस सांगेन पहा. समजा तुम्हाला इथं काहीतरी असे आकडे दिले 3 2 5 1 असे काहीतरी दिलेले आहेत, बरोबर आहे? इकडं कसं आता हे असं, बरं चला 4 इथं 2 इथं 9 असं काहीतरी देणार. त्याच पद्धतीनं इकडून पण काहीतरी आकडे देणार असे, राईट? हे हां, हे असं देणार तुम्हाला, हे असं काहीतरी देणार, इकडे पण देणार. आणि मग काय असतं माहितीये, इकडं जो पॅटर्न तयार होतो ना तुमचा, इकडे समजा हे असं तयार होत असेल तर इकडं सुद्धा तुम्हाला हे असंच तयार करायचं, राईट? मग हे जे आहे ना, कधी अक्षराचं असतंय कधी अंकाचं असतंय, त्याला म्हणतो आपण काय तर मनोरे. अक्षरांचा मनोरा असेल, अंकांचा मनोरा असेल. मी जेव्हा घेईल ना त्यावेळेस तुम्हाला कळेल की नेमकं हे काय आहे, मनोऱ्यांवरचे प्रश्न नेमके काय भानगड असते. त्याचा आपण प्रॅक्टिस भरपूर करणार आहे बरं मनोरे. कारण मनोरे बऱ्याच परीक्षांमध्ये आहेत आणि ते मी स्पेशल चॅप्टर असल्यासारखं म्हणजे मी सॅटर्डेला तो घेणार आहे, सुट्टीच्या दिवशी तो चॅप्टर घेणार आहे. कोण? मनोरे. थोडासा सराव करावा लागतो त्याच्यावरती म्हणून. आता पुढे आलो तर आपण रेषाखंड, त्रिकोण, चौरस, आयत मोजणे. हे काय म्हटलंय? आकृत्या मोजणे. काय म्हटलंय? आकृत्या मोजणे. मग आकृत्या मोजणेमध्ये कोण कोण मोजणे? रेषाखंड, त्रिकोण, चौरस, आयत,
बरोबर आहे. आता एक साधं एक्झाम्पल पहा, समजा हे तुम्हाला जमतात का प्रश्न. बघा आता, चलो आता समजा हे अशी एक डायग्राम आहे काहीतरी. ओके, आता याच्यात जर म्हटलं मी एकूण रेषाखंड मोजा, तर तुम्हाला रेषाखंड कोणत्या प्रकारचे असतात हे माहित पाहिजे. पहिला रेषाखंड म्हणजे पहिल्या रेषा आडव्या, ज्याला आपण म्हणतो होरिझॉन्टल लाईन. काय म्हणायचं? होरिझॉन्टल लाईन. सेकंड व्हर्टिकल, ज्याला म्हणतो आपण उभ्या रेषा, म्हणजे काय? व्हर्टिकल लाईन. आणि तिसरा वाला जो आहे त्याला म्हणतो आपण तिरप्या रेषा. तिरप्या रेषा त्याला इन्क्लाइन लाईन म्हणायचं, राईट. आता दुसरी महत्वाची गोष्ट काय, जेव्हा तुम्ही ह्या लाईन्स ओळखता, पहा, जेव्हा तुम्ही ह्या लाईन्स ओळखता, तर लाईन्स ओळखताना बाळांनो बघा, ही लाईन आता इथून सुरू झाली ना, तर ही इथपर्यंतच असणार आहे, पुढे नसणार आहे. ही एवढीच एक झाली. जोपर्यंत रेषा सरळ आहे तोपर्यंत त्याला एक रेषा म्हणायचं. काय? एक रेषा. आता तुम्ही म्हणसाल मग ही एवढीच एक घ्यायची का? नाही, ही सरळ आहे ना, तर एवढ्या रेषेला एक लाईन म्हणायचं. कळालं का तुमच्या? आलं लक्षात? ओके, काय म्हटलं मी की बाबा ही जी तुमची लाईन आहे ही अशी आहे, इथून बेंड झाली ना, तर मग जिथं बेंड होते तिथपर्यंतच घ्यायची, तिथून पुढे घ्यायची नाही. तिथून पुढे वेगळी लाईन म्हणायचं. काय म्हणायचं? वेगळी लाईन म्हणायचं. आलं लक्षात? तिथून पुढची जी लाईन असेल ती वेगळी लाईन असेल. ओके, यस, बर. आता हे झालं तुमचं असं. आता याच्यामध्ये समजा तुम्ही म्हटले की सर मग ही कशी घ्यायची? ही सरळ आहे ना, तर सरळ म्हटलं की एकच घ्यायची. इन्क्लाइन आहे पण ती एकच आहे, बरोबर आहे. मधामध्ये त्याला जर कुठं बेंड झालेला असेल तर त्या बेंड झालेल्या जागेमध्ये तुम्हाला त्याला दोन घ्यावं लागतील. कळालं का? यस, ओके. म्हणजे कसं, समजा आता ही लाईन आहे, ही लाईन ही समजा अशी गेली अशी आली, मग याला दोन घ्यायच्या, याला एक नाही घ्यायचा किंवा याला आणि याला एक नाही करायचं, कोणालाही एक करायचं नाही. जिथून बेंड होते ना तिथून वेगळी घ्यायची. ह्याला म्हणतो आपण काय? काउंटिंग ऑफ लाईन्स. ह्याला काय म्हणतो आपण? काउंटिंग ऑफ लाईन्स. कळालं का तुम्हाला? ओके, यस, हे झालं. त्याचबरोबर आता दुसरा जो चॅप्टर दिलाय त्यांनी त्याच्यातला त्रिकोण मोजणे, हा खूप मोठा आहे. म्हणजे काय? याच्यात व्हेरिएशन्स आहेत. या चॅप्टरमध्ये काय? व्हेरिएशन म्हणजे काय? समजा तुम्हाला असं देतं बघा, आणि काय म्हणतं याच्यात त्रिकोण मोजा म्हणतं. पहा, याच्यात काय म्हणतं की टोटल त्रिकोण किती असं मोजा म्हणतं. मग कधी कधी काय करतं माहितीये, ह्यालाच आडव्या रेषा करतं, ह्याच्यात त्रिकोण किती, दोन रेषा करतं, ह्याच्यात त्रिकोण किती, म्हणजे व्हेरिएशन आहेत पुढे. मग एक फेमस आपल्याला असं सापडतं बघा, याच्यामध्ये किती त्रिकोण असतील ते सांगा. याला जर दुसरा एखादा असाच जोडला सेम, तर याच्यामध्ये किती त्रिकोण असतील ते सांगा, दोन्हीत मिळून. तर हे जे आहेत ना, हे काउंटिंग ऑफ ट्रायंगल्स म्हणतो आपण. त्रिकोणांची संख्या मोजणे, कोणांची संख्या मोजणे. आता यात कोण दिलं नाही, पण आपण कोण घेणार आहे, कारण कोणावरूनच तुम्हाला त्रिकोण काढता येतात. आलं का लक्षात? मग हा जो आहे ना, अशा पद्धतीचा आपल्याला हा किती मार्काला आहे? पण फक्त 2 मार्काला आहे. म्हणजे याच्यावरती 2च प्रश्न किंवा एखादा प्रश्न असू शकते. ओके, आलं लक्षात? त्याच्यामुळं हे जे आहे हे आपल्याला एका लेक्चरमध्ये हे कंप्लीट होतात सगळे. आलं लक्षात? एका लेक्चरमध्ये हे कंप्लीट होतात मनोरे, पण मनोऱ्यावर मात्र 6 गुण आहेत. ओके, आता राहिलेला जो पार्ट आहे ना, तो आपण उद्याच्या लेक्चरमध्ये स्टडी करू. कोणता राहिलाय? मॅथचा राहिलाय. आणि हे लयबद्ध माहिती विश्लेषण म्हणजे काय? आलेख वगैरे आहे ना, आलेखावरचं ते तिथं असणार आहे. ओके, चला, आलं का तुमच्या लक्षात? बाकीचा जो आहे मग उद्याच्या लेक्चरमध्ये आपण ह्याला क्लिअर करून घेऊ. हा पुन्हा मॅथचा सिलेबस काय आहे, मॅथचा सिलेबस पण घेऊ. कारण मॅथचा सिलेबसमध्ये काय ना, की असा फिक्स चॅप्टर नाही आहे, तो सगळा मिळून 20 मार्काला चॅप्टर आहे. म्हणजे सगळे चॅप्टर मिळून 20 मार्काला सिलेबस आहे मॅथचा. म्हणून थोडंसं तिथं आपल्याला असं स्पेसिफाय नाही करता येणार की हा चॅप्टर की एवढ्या मार्काला येतो. आलं लक्षात? ओके, यस. तर आता सर्वांनी हे सांगा सर्वांना. आणि आता आपल्याला सिलेबसला स्टार्ट केलेली आहे आजपासून. आता मागे फिरायचं नाही बरं आपल्याला आता. ओके, जे बेसिक घेतलंय ते कामात येणार आहे. चॅप्टरला बेसिक टू ॲडव्हान्सच आपण शिकणार आहे, त्यामुळे तेही महत्वाचं आहे. आलं लक्षात तुमच्या सगळ्या आता गोष्टी? एक प्रॉपर नोटबुक करायचं, त्या नोटबुकवरती डेलीचं लेक्चर व्यवस्थित नोट करायचं, त्याला रिव्हिजन द्यायचं, मागे काहीच ठेवायचं नाही. बघा, परीक्षेमध्ये आपल्याला 48,000 रुपये स्कॉलरशिप मिळालीच पाहिजे.
अवघड काहीच नाहीये, फार सोपं आहे. आलं का लक्षात? यस. ओके, चला मग थांबू तिथे. हा, तुम्हाला काय करायचं, हे सर्वांना शेअर करायला सांगायचं बरं. ओके, आणि घेताना आपण, मी कुठलाही विद्यार्थी असो, मराठी मीडियमचा असो, सेमीचा असो, काहीच अडचण येणार नाही. मी दोन्ही लँग्वेजमध्ये ते सांगणार आहे, दोन्ही लँग्वेजमध्ये, कुठलाही विद्यार्थी असो. ओके, भाषेची अडचण येणार नाही. चला मग थांबू तिथे. डन. ओके, चलो बाय बाय बेटा, बाय. हॅव अ नाइस डे. चलो, थँक यू. ओके.